भाग्य विजय आमच्या विशेष कार्यक्रमात ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आपल्या सोबत आहेत औरंगाबादचे डॉक्टर विजय साटोरीकर आणि आपण कौटुंबिक समस्येबद्दल बोलतोय। हो, माझ्या लक्षात आहे की सगळ्या मेल्सच्या प्रश्नांची सर उत्तर देणार आहेत, पण त्याच्या आधी एक छोटासा प्रश्न माझ्या मनात जो राहून गेला तो एकदा विचारते। सर, घरामध्ये जे भांडणं होतात किंवा कलह होतात, वादविवाद होतात, त्याच्यासाठी वास्तूचाही काही फरक पडतो का? त्याचाही काही इफेक्ट होतो का? निश्चित वास्तूचा पण परिणाम होत असतो, कारण कसं असते निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरामध्ये जर असेल तर तिथे त्याचे परिणाम तुम्हाला भोगावेच लागतात। आता एक उदाहरण सांगतो मी नांदेड जिल्ह्यामध्ये एका गावात गेलो होतो, तिथं ते वास्तू पाहायला गेलो मी। तर त्या घरामध्ये 3 मुलं होते, एक 52 वर्षाचा, एक 48 वर्षाचा आणि एक 46 वर्षाचा। तिघांचंही लग्न झालेलं नव्हतं, पण दोन्ही मुलींचं लग्न झालेलं होतं, त्यांना 2 बहिणी होत्या। आता काय होतं याच्यामुळे काय झालं की ते वास्तुदोषच एवढा होता की त्यांच्या घरामध्ये सुखच मिळत नव्हतं त्यांना कोणते। मग मी जेव्हा पाहून हे केल्यानंतर मग ते 52 वर्षाचं त्याचं तर लग्न अजूनही झालेलं नाही, पण लहान दोघांचे लग्न जमले। पण काय असतं की हे जे वास्तुदोष असतं हे तुमच्या कुटुंबातल्या प्रत्येक गोष्टीवर इम्पॅक्ट करत असतात। म्हणजे शुभ कार्य असेल, अशुभ कार्य असेल, आपण बरेचदा पाहतो की बऱ्याच ठिकाणी शुभ कार्य करताना अडचणी येतात किंवा लग्न ठरले की काहीतरी अशी घटना घडते ती अप्रिय असते किंवा अशुभ असतं। मग ह्या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट त्या वास्तूमुळे येत असतो। तर अशा वेळेस आपली वास्तूसुद्धा वास्तुतज्ञाला दाखवणं फार गरजेचं असतं आणि त्यामुळे जर कलह पण शांत, कारण आग्नेयला जर तुमच्या पाणी असेल तर विस्तवावर तुम्ही जेव्हा पाणी टाकता तेव्हा काय होतं की तिथं भडका उडणारच। त्याच्यामुळे तिथं किंवा बरेचदा आग्नेयला जेव्हा दरवाजा असतो ना किंवा आग्नेयला बेडरूम असेल तर तिथला जो कर्ता पुरुष आहे किंवा नवरा बायको राहत असतील आणि तिथं आग्नेयला बेडरूम असेल तर तो माणूस प्रचंड आगस्ताळी रागीट बनतो आणि एकदम स्वतःच तरकटीपणा ज्याला म्हणतो ना की स्वतःच करत, मग तिथे सुख नाही लागू शकत। अशा प्रकारे आपल्याला वास्तूचे पण परिणाम ह्या कुटुंब कलावर खूप होऊ शकतात आणि त्याचे उपाय करणं सोपं आहे, अवघड काहीच नाही। ओके, आता आपण मेल्स घेऊयात सर। पहिला मेल आहे तो चंद्रकांत यांनी विचारलाय। त्यांनी म्हटले की मला कुठेही जाताना थोडी भीती वाटते, बोलण्याची भीती वाटते, मी एकदम शांत होऊन जातो, मला मित्र किंवा मैत्रिणी असं कोणता परिवारही नाहीये, तर मग मी काय करावं याच्यासाठी? मुळात मी त्यांची पत्रिका पाहिली, एक तर त्यांची कर्करास आहे, इमोशन्स खूप आहेत, बोलताना त्यांची डेअरिंग होत नाही। एक तर त्यांचा मंगळ आणि बुध हे दोन्ही शत्रुस्थानामध्ये आहेत, त्यामुळे काय होतं की वाक्चातुर्य ज्याला म्हणतो ना आपण बोलण्याचं, ते धाडस नसतं त्यांच्यामध्ये आणि धाडस नसल्यामुळे की कोणाच्या समोर गेलं की असं फ्रीज सारखं होऊन जातात की ते बोलूच शकत नाहीत, की काय बोलायचं हे पण सुचत नाही। तर अशा वेळेस ह्यांनी एक मन कठोर होण्यासाठी नीलम आणि त्यासोबत बुधाचे रत्न 5 हे जर धारण केलं निश्चित त्यांचं कॉन्फिडन्स वाढेल, प्रेझेंटेशन वाढेल, बोलण्याची कला पण अवगत होईल आणि मित्र कंपनी पण त्यांना चांगली मिळू शकते। नक्कीच। पुढचा जो मेल आहे तो भूषण विचारतायत। भूषण यांनी चांगला जॉब मिळावा याच्यासाठी मी काय करू असं म्हटलं। मी ते जॉबला आहेत पण त्यांना आणखी चांगलं कसं आहे की त्यांची पत्रिका पाहिली, त्यांना सध्या तुळ रास आहे, त्यांचा गुरु अशुभ होता इतके दिवस, त्याच्यामुळे त्यांचा जॉब सोसो होता, पण ऑक्टोबर मध्ये त्यांना चांगली संधी येणार आहे जॉबची, त्याच्यामुळे ते जॉब सॅटिस्फॅक्शन पण मिळेल त्यांना। पण ती नेहमीसाठी टिकण्यासाठी त्यांनी पुष्कराज आणि पवळाचं रत्न धारण केलं तर त्याच्यामध्ये त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही आणि उत्तरोत्तर त्यांची प्रगती होत जाईल। ओके, पुढचा जो मेल आहे तो महेश विचारतायत। महेश यांनी म्हटले की मला खूप डिप्रेशन येतंय गेल्या अनेक वर्षांपासून, माझी आर्थिक स्थिती सुद्धा खराब आहे, तर मी काय करावं, कोणतं रत्न घातलं तर इफेक्ट होऊ शकतो? एक त्यांची पत्रिका पाहिली मी, त्यांची वृश्चिक रास आहे आणि कुंभ लग्न आहे, तर त्यांनी नीलम आणि पाचूरत्न धारण करावे आर्थिक परिस्थितीसाठी। तसंच घरामध्ये त्यांनी पारस श्रीयंत्र स्थापन करावे, ज्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधरेल आणि त्यांचा जॉबचा पण काम होऊन जाईल। ओके, पुढचा जो मेल आहे तो मंगेश विचारतायत। मंगेश यांनी विचारले की माझं लग्न कधी ठरेल। त्यांनी जन्मकुंडली पण पाठवली, वास्तुशास्त्राचा काही त्याच्यामध्ये हात आहे का असंही त्यांनी विचारलं। नाही, तिथे वास्तुशास्त्राचा दोष नाही, पण त्यांच्या कुंडलीमध्येच राहू मंगळाची युती सप्तमात आहे आणि त्यामुळे विवाहाला वेळ लागतो। त्यांनी राहूची उपासना आणि मंगळाची उपासना त्यासोबतच पवळा रत्न धारण केलं आणि पवळा रत्नासोबत पुष्कराज रत्न धारण केलं तर निश्चित त्यांचा विवाह पुढच्या एप्रिलपर्यंत जमू शकतं आणि बाकी जॉबचं पण त्यांचं खूप चांगलं आहे। फक्त काय होतं की यांच्यामध्ये कन्फ्युजन्स खूप आहेत, त्याच्यामुळे ते पटकन मुलगी चॉईस नाही करू शकत, प्रत्येक वेळेस त्यांना वाटतं की आपण थोडं थांबावं, पण त्यांनी जर डिसिजन घेणं फार गरजेचं आहे। पण पवळा आणि पुष्कराज घातल्यानंतर त्यांचं डिसिजन फास्ट होईल आणि ते त्यांचा विवाह जमून सुखी होऊन जातं। ओके, सो पुढचा जो प्रश्न आहे तो दिलीप विचारतायत। दिलीप असं म्हणतात की मला कामात यश मिळत नाहीये, कुठच्याही कामात हात घातला का अपयशच येतं? जसं यांच्या कर्मस्थानामध्ये शनी आणि रवी दोन्ही एकत्र स्थानापन्न झालेले आहेत, त्यामुळे काय होतं की कामामध्ये यांना यश नाही मिळत, प्रत्येक कामामध्ये काही ना काहीतरी अडचण येत राहते, सोपी सोपी कामं पण अवघड होऊन जातात। तर यांनी यांच्या दशम स्थानाचा स्वामी यांचा गुरु आहे,
तर त्यांनी त्याचे रत्नाचं धारण केले आणि त्यासोबत त्यांनी सर्व कार्यसिद्धी यंत्र आणि त्याचा जो मंत्र आहे काम कामा प्रदा कांता काम पालस तताहरी आनंदो माधवशैव कामसिद्धही जपेत, हा मंत्राचा रोज 108 वेळेस जप केला तर निश्चित त्यांना कामामध्ये गती मिळेल आणि यशस्वी होतील. ओके, पुढचा जो मेल आहे तो अमृता यांचा. अमृता विचारतात की माझं लग्न कधी ठरेल आणि मला चांगला जॉब कधी लागेल. मुळात त्यांचे लग्नाचे योग सध्या जोरदार आहेत. त्यांनी जर तसे प्रयत्न केले तर निश्चितच ह्या 2-3 महिन्यामध्ये जास्तीत जास्त दिवाळीपर्यंत लग्न जमण्याचे योग आहेत. आणि जॉबसाठी मात्र त्यांना थोडा वेट करावा लागेल, कारण ते एप्रिलमध्ये जानेवारीमध्ये त्यांची 7.5 संपती आहे 27 जानेवारीला. त्यानंतर मात्र त्यांना जॉबचे योग येतील आणि त्यांनी तसे प्रयत्न केले आणि त्यासोबत त्यांनी लवकर जॉब मिळण्यासाठी नीलम आणि पाचू रत्नाचं धारण केलं तर लवकरात लवकर जॉब मिळून जाईल. धनश्री यांनी पुढचा मेल केला आहे. त्यांचा सुद्धा प्रश्न लग्नासंदर्भातलाच आहे. लग्न कधी ठरेल? हा, लग्नाचे संदर्भातले प्रश्न जास्त आहेत. कारण कसं आहे, एक मी पाहिलं आता माझ्याकडे बरेच जातक येतात ना, त्याच्यामध्ये होतं काय की सुरुवातीला स्टॅबिलिटीसाठी थांबतात लोक, स्थिरता यावे. मग ती काय असते, ती वयामध्ये ती नाजूकता कोमलता जी असते ना ती निघून जाते आणि नंतर मग तुम्ही जेव्हा 27च्या पुढे वया जातं तेव्हा एकतर ते रूप जे असतं, कोमलता जी असते ती कमी होऊन जाते. पैसा मिळतोय तुम्हाला, पण मग समोरचा माणूस जेव्हा पाहतो लग्न करायला, कोणी पण तुम्ही कोणी असो, जो लग्न करायला तयार उभा असतो त्याचं एक स्वप्न असतं, आपल्या नजरेसमोर एक मुलगी त्याला अशी पाहिजे असते. आणि जेव्हा तुमचं वय वाढतं तेव्हा ती कोमलता कमी झाल्यानंतर लग्न जमायला अडचण येतात. त्याच्यामुळे हे लग्नाचे प्रॉब्लेम्स जास्त आहेत. पण ह्यांचं जे आहे धनश्री यांचं, ते ह्यांचे योग जे आहेत ते एप्रिल-मे 2017 लग्नाचे योग आहेत. फक्त त्यांनी गौरी शंकर रुद्राक्ष जे आहे त्याची उपासना करणं गरजेचं आहे. किंवा गौरी शंकर नुसते मंत्र जरी गौरी शंकराचा त्यांनी म्हणला तरी त्यांना ते यश मिळू शकतं. खरं तर मेल्स खूप आहेत. इतके मेल्स आहेत की मी जेवढे विचारेल तेवढे कमी पडतील. आपण पुढच्या एपिसोडमध्ये घेणार आहोत. फक्त जाता जाता मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. आपला जो आजचा विषय होता तो कौटुंबिक समस्या होता, तर या संदर्भात आमच्या प्रेक्षकांना जाता जाता तुम्ही काय सांगाल? या बाबतीत एकच सांगायचं मला की कुटुंबामध्ये सुख मिळवण्यासाठी, सुख हे जवा एवढं असतं, दुःख हे पहाडा एवढं असतं. तर आपण सुख जे उपभोगतो आणि दुःख हे गिरवत बसतो, त्यामुळे आपल्याला दुःख मोठं वाटतं आणि सुख कमी वाटतं. तर त्यासाठी एक करायचं की अपेक्षा करणं सोडून द्या. प्रत्येकाला एकमेकाकडून अपेक्षा जेव्हा करतो आपण तेव्हा अपेक्षाभंग होतो. ते अपेक्षाभंग न करता एकमेकाला समजून घेऊन, एकमेकाला जाणून घेऊन जर तुम्ही एकमेकासाठी जर प्रयत्न केले तर निश्चित घरामध्ये कलह होणार नाही, घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती राहील आणि आनंदी आनंद राहील. की सर, तुम्ही या कार्यक्रमात आलात, आमच्या प्रेक्षकांना कौटुंबिक समस्येवरती जे काही मार्गदर्शन केलं त्यासाठी आपले खूप खूप आभार. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या रविवारी एका वेगळ्या विषयासह. आता वेळ झाली इथेच थांबण्याची भाग्यविजयमध्ये. नमस्कार.